भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखाने स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी तेची ज्ञानेश्वरी वाचवता साची भगवान परमात्म्याने जी गीता आहे त्या गीतेचाच अलंकार ज्यावेळेस आपल्याला मराठी भाषा संस्कृत भाषा कळत नाही त्यावेळेस गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी
आणि ती ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये प्राकृत केली. कुणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. असं एकनाथ महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात आणि परत म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडोणी दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी, त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळिकाळाचे नाही दया. ती भाव धरून जर आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, भाव धरून त्याचं दर्शन घेतलं, तर भय कळिकाळाचे नाही दया. हे एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. विठ्ठल आपल्याला सांगणारे जे आहे ते एकनाथ महाराज आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला एकनाथ महाराज एका जनार्दनी संशय सांडोणी दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी, मनामध्ये कुठलाही संशय न घेता, कुठलाही विकल्प न घेता ज्ञानेश्वरीचं पारायण करा, भाव धरून भक्ती करा. आणि ते पारायण केल्यानंतर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याआधी कार्यकारण भाव संबंधाने थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह जगदंबा मातेच्या समोर त्यांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या आशीर्वादाने, ईश्वर बाबा यांच्या आशीर्वादाने, नगरनारायण महाराज यांच्या आशीर्वादाने, प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या शुभ हस्ते आणि टेकडीवरचे शिवाजी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाने हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. ज्यावेळेस आपले देवावरचे भाव असतो त्यावेळेस काय होत असते? कृपा आपल्यावरती होत असते. आणि ह्या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी सुरुवातीला भाव ह्या शब्दापासून सुरुवात केलेली. आज कीर्तनाला येताना काय सांगू आता संतांचे उपकार हा अभंग निवडला होता. इथं आल्यानंतर ते म्हणे उपकार कालच झाले, आता उपकार बास करा, आता तुम्ही पुढचं बघा. विठ्ठल ह्या अभंगावर मी कीर्तन केलं होतं. त्यावेळेस आपल्यावर कृपा थोडी झाली, पण आणि आता कशी कृपा होती ते पाहू. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर ह्या अभंगावर कीर्तन करण्याचा योग आला. विठ्ठल कारण परमार्थामध्ये संसार करत असतात तर आपल्या जीवनामध्ये जर संसारही करायचा असेल तर आपल्या संसारामध्ये प्रेम असणं महत्वाचं आणि आपला त्याच्याविषयी भाव असणं महत्वाचं आहे. जर आपण एका कुटुंबात राहतो आणि एका कुटुंबात राहून जर आपल्या समोरच्या माणसावर, आपल्या घरातल्या व्यक्तीवर जर विश्वास नसेल, आपल्या घरातल्या माणसावर विश्वास नसेल, त्याच्याविषयी प्रेम नसेल, तर घर तरी चालू शकतं का? नाही. जसं घर चालण्यासाठी आपल्या घरातल्या व्यक्तीवर विश्वास असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती प्रेम असणं गरजेचं आहे. मग परमार्थ करणं काय एवढा सोपा आहे का? जगाच्या मालकाला आपल्याला मिळवायचंय आणि त्या जगाच्या मालकाला मिळवताना जसा घरचा प्रपंच करत असताना आपल्याला विश्वास त्याच्यावर ठेवल्याशिवाय आपलं घर चालत नाही, त्यांच्यावरती प्रेम असल्याशिवाय घर चालत नाही. आणि आपल्याला जगाच्या मालकाला प्राप्त करून घ्यायचंय, त्यावेळेस आपल्याही त्याच्यावरती श्रद्धा असली पाहिजे, त्याच्यावरती आपलंही प्रेम असलं पाहिजे. कारण परमार्थ करत असताना परमार्थामध्ये जर श्रद्धा वजा केली, कितीही धोतर घाला, कितीही निवू घाला, कितीही फेटा बांधा, 4-4 फूट दाढी वाढवा, काही उपयोग नाही. बाह्य अंगाचा परमार्थ काही कामाचा नाही. तुम्ही अंतरंगाने परमार्थ कसा करता ह्याला फार महत्त्व. परमार्थामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर भाव नसेल तर परमार्थ तुमचा काही
शून्य. आपण बोलता बोलता म्हणत असतो रामायणातून जर हनुमंतराया वजा केले तर रामायणात काय? शून्य. शून्य. का शून्य? कारण ही भक्ती जी आहे, श्रद्धा जी आहे, देवाची प्राप्ती करून घ्यायची, त्यावेळेस तुमच्याकडे भक्ती असणं गरजेचं आहे, प्रेम असणं गरजेचं आहे, श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर त्याला एकच कारण आहे, माणसाचं अंतःकरण जर शुद्ध करायचं असेल, अंतःकरण जर शुद्ध करायचं असेल, शरीर शुद्ध करण्यासाठी तुम्हाला साबण कामाला येईल. शरीर शुद्ध करण्यासाठी, वरची त्वचा चमडं शुद्ध करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी साबण काम करत. पण तुमचं अंतरंग शुद्ध करायचंय, निर्मळ करायचंय, स्वच्छ करायचंय, त्याला एकच साधन आहे. त्याला साधन म्हणजे कोणतं? नामस्मरण. ज्यावेळेस आपण नामस्मरण करणार आहे, नामस्मरण आपल्याकडनं होतं, त्यावेळेस आपल्या अंतःकरणातले जे दोष आहेत ते दोष नाहीस करण्यासाठी काम त्याला एकच साधन आहे, तुमचं नामस्मरण. नाम संकीर्तन साधन पायी सुखे, 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 राम नाम दर्शन सुखे, राम नाम दर्शन सुखे, राम नाम दर्शन सुखे. नाम संकीर्तन साधन पायी सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचे जर आपल्याला पाप घालायचे असतील तर देवाचं नामस्मरण केल्याशिवाय पाप जाणार नाहीत. माणसाची जी वृत्ती आहे स्थिर करण्यासाठी त्याला फक्त एकच साधन आहे, कुठलं? नामस्मरण हे साधन आहे. आणि हे साधन आपल्याला संतांनी सांगितले, त्या संतांनी सांगितलेल्या वाक्याचं जर आपण अवलोकन केलं तर निश्चित आपला उद्धार होणार आहे. आज अभंग घेतलाय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा, वैराग्याचे महामेरू. कोण? एकनाथ महाराज. त्यांचा हा अभंग घेतलाय. आणि ज्या वेळेस ते आपल्याला उपदेश करतात, स्वतःचा अनुभव सांगतात, एकनाथ महाराज सांगत असताना शेवटी म्हणतात, एका जनार्दनी संशय दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही मनामध्ये कुठलाही डोकं आणू नका, मनामध्ये कुठलाही संशय आणू नका. निस्वार्थपणाने, स्वच्छ मनाने मी सांगतोय त्या शब्दावरती विश्वास ठेवा. आणि तो विश्वास ठेवल्यानंतर भगवान परमात्म्याची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सांगणारे कोण आहे? एकनाथ महाराज. बऱ्याच वेळेस आपण एखाद्या वेळेस, आता मी कीर्तनात तुम्हाला सांगतोय, उपदेश करतोय, मी तुम्हाला उपदेश करतोय, काय म्हणतोय? तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही नाम साधना करा. तुम्ही ऐकताय का? ऐकताय ना? हा, मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला सांगून तुम्ही माझा का ऐकत नाही असं मला वाटतं. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतोय तुमच्यात बदल का होत नाही, मी सांगतो तुम्हाला, काय तुम्ही नामस्मरण करा, व्यसन करू नका, मी सांगतो तुम्हाला. सांगतो तुम्हाशी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजरे विठ्ठला, सांगतो
त्याचं कारण आहे. काय कारण आहे? मी सांगण्यासाठी तो जो अधिकार आहे तो अधिकार आधी मला काय झाला पाहिजे? प्राप्त झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस तो अधिकार आपल्याला स्वतःला प्राप्त होतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस उपदेश करणार आहे त्यावेळेस तो काय होत असतो? समोरचा घेत असतो. ज्यावेळेस एकनाथ महाराजांकडे उदाहरण तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल पण त्यातला बारकावा लक्षात घ्या. तो लहान मुलाला घेऊन एकनाथ महाराजांकडे गेले आणि एकनाथ महाराजांकडे गेल्यानंतर सांगितलं तो फार गोड खात आहे, 1 महिन्याने परत या. आणि असं म्हटल्यानंतर ती माता त्या मुलाला घेऊन 1 महिन्याने परत आली. आणि ज्यावेळेस 1 महिन्याने परत गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी फक्त एवढंच सांगितलं. काय सांगितलं? बाळा आजपासून गोड खात जाऊ नको. असं म्हटल्यानंतर ती माता परत घेऊन निघाली. आणि पुढे गेल्यानंतर तिला मनामध्ये विकल्प निर्माण झाला. तिच्या मनामध्ये संशय आला. आपल्याकडून काहीतरी महाराजांचा अनादर झाला असेल, महाराजांचा काहीतरी अनादर झाला असेल, काहीतरी आपल्याकडून बोलताना काहीतरी चुकलं असेल. त्याच्यामुळे महाराजांनी काय केलं? परस्परच आपल्याला बाहेरच्या बाहेर आणून दिलं असं त्या मातेला वाटलं. आणि त्यावेळेस परत माता एकनाथ महाराजांकडे आले आणि त्यावेळेस त्यांना म्हणले, महाराज आमच्याकडून काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करा. आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, पण काहीतरी करा. आणि सगळे प्रयोग करून बघितले, सगळे उपचार करून बघितले, हा काही ह्याच्यात बदल होत नाही. आणि शेवटची अपेक्षा आहे तुमच्याकडे, तुमच्या आशीर्वादाने त्याने सोडून द्यावा. ज्यावेळेस माणसाला सगळे दवाखान्यात गेल्यानंतर सगळे प्रयत्न संपतात ना त्यावेळेस तो म्हणतो आता देवावर भरोसा ठेव. सगळे प्रयत्न संपल्यावर जोपर्यंत प्रयत्न चालू तोपर्यंत काय म्हणत असतो? नाही मी आहे ना, मी असं करीन, मी तसं करीन. पण सगळ्याचे विचार फुटल्यानंतर, सगळ्याचे पर्याय संपल्यानंतर आता म्हणतात देवाच्या हातात आहे. माझा भाव तुझे शरण, माझा भाव तुझे शरण, माझा भाव तुझे शरण, माझा तुझे चरणी. कारण आपल्या मनामध्ये जर भाव असेल तर आपण काय करतो? ज्या वेळेस शेवट सगळे पर्याय खुंटतात त्यावेळेस देवाला म्हणतो आता आमचा पर्याय खुंटलाय, आता देवा तूच काहीतरी कर. असं कधी म्हणतो? सगळा पर्याय खुंटल्यानंतर. तसं आपण जीवन जगत असताना, आपण कुठलंही कार्य करत असताना जर आपले एक निष्ठा असेल तर भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो. कारण आजपर्यंत ज्यांच्या जीवनामध्ये उद्धार झाला त्याला ते एकच कारण आहे, भाव आणि नामस्मरण.
श्री गुरु ईश्वर बाबा ज्या वेळेस साधना करायचे आणि साधना करत असताना कुठं जायचे? तुळजापूरला. ज्या वेळेस तुळजापूरला गेल्यानंतर देवीच्या मंदिरात जायचे आणि देवीच्या मंदिरात गेल्यानंतर पूजा करण्यासाठी गेल्यानंतर तिथले ब्राह्मण मंडळी त्यांना पूजा करून देत नसायचे. बऱ्याच वेळ झालं, पण ज्या वेळेस बाबावरती आदिशक्ती मातेची कृपा झाली आणि कृपा झाल्यानंतर बाबा काय करायचे? तिथं जायचे आणि तिथं गेल्यानंतर ऑटोमॅटिक काय व्हायचं? दरवाजे उघडे व्हायचे. बाबा जायचे, पूजा करायचे. परत त्यावेळेस परत मंदिरात आल्यानंतर म्हणायचे, आज पूजा करण्यासाठी कोण आलं होतं? कुणी पूजा केली? बऱ्याच दिवस झालं. एक दिवस म्हणजे आता आपण काय करू? सर्व लॉक करू, कुलप लावू. प्रत्येक मंदिराला, प्रत्येक दरवाजाला लॉक केले. पण बाबा परत गेल्यानंतर परत ते कुलप वगैरे उघडायचे. बाबा परत मंदिरात जायचे आणि गेल्यानंतर तिथे पूजा वगैरे व्हायची. पूजा केल्यानंतर परत लोक दुसऱ्या दिवशी चर्चा करायची. अशी परिस्थिती झाल्यानंतर खूप त्यांनी असा मोठा बंदोबस्त ठेवला आणि बंदोबस्त ठेवला तरी बाबा सूक्ष्म असं रूप धारण करायचे. साधू भक्ती करायची आणि आदिशक्ती माता तुळजापूरला गेल्यानंतर तिथं पूजा वगैरे करायचे. एक दिवस पूजा करण्यासाठी बाबा गेले नाही, तर त्या दिवशी आई जगदंबेने तिथले जे पुजारी आहेत त्यांना एकालाही झोप नाही लागून दिली. बेचैनी झाले आणि झाल्यानंतर परत बाबाकडे आली आणि बाबाला म्हणू लागले, आम्हाला त्रास व्हायला लागलाय, तुम्हाला तिथे यावं लागेल. तिथे गेल्यानंतर बाबाने पूजा वगैरे केली आणि पूजा केल्यानंतर ज्यावेळेस तुळजापूरून परत बाबा बेलेश्वरच्या दिशेने निघाले, देवी त्यांच्या पाठीमागे आले. आजही आपण पाहिलं बेलेश्वरच्या जो मंदिराच्या वरती जे देवी आहे ती बाबाच्या पाठीमागे हे करून आलेली आहे. मला सांगायचं काय, ज्यावेळेस आपली त्याच्यावर प्रभाव पडण्यासाठी आपली तितके सामर्थ्य असल्यानंतर देव हे आपल्या पाठीमागे येतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आली या घात निवाराया. त्यावेळेस देवी कुठं आली? तिथं आली आणि तिथं आल्यानंतर बाबांनी सांगितलं, हे पहा आता काय करा, तुम्ही इथंच थांबा. देवीला तिथं थांबायला सांगितलं. ते अधिष्ठान आहे, ते इतकं सोपं नाही. आणि ज्या वेळेस आपण त्या पद्धतीने परमार्थ करतोय, त्या पद्धतीने आपण सेवा करतोय, आपल्यावरती काय होत असते? कृपा होत असते. आणि असं आपल्याला सांगणारे एकनाथ महाराज, स्वतःचा अनुभव सांगणारे एकनाथ महाराज आणि आपल्याला सांगतात, एका जनार्दनी संशय सांडोणी, मनामध्ये कुठला संशय घेऊ नका असे सांगणारे एकनाथ महाराज. आणि आपण त्या शब्दावरती जर विश्वास ठेवला तर निश्चित आपलं वरती कृपा होणार आहे. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथ का सांगितलं त्यांनी? भावधृण्या
मला विषय सांगायचा होता तो वेगळा होता थोडा. एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायचं का सांगितलंय? तर ज्ञानेश्वरी सांगण्याच्या पाठीमागे एक कारण आहे. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे 56 भाषेचा केलासी गौरव अशी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि त्यात विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या वेळेस माऊली तीर्थयात्रेसाठी निघाले आणि तीर्थयात्रेसाठी निघाल्यानंतर त्याच एका गावामध्ये नेवाशाच्या जवळ आणि त्या गावामध्ये एक गृहस्थ वारले. आणि वारल्यानंतर ज्या वेळेस ते गृहस्थ वारले आणि वारल्यानंतर काय असते अंत्ययात्रा किंवा प्रेत यात्रा म्हणून त्याला. आणि प्रेत यात्रा आता ही असते तेव्हाही होती, पण आताच्या आता तेव्हाच्या मध्ये थोडासा फरक आहे. पूर्वी अशी पद्धत होती, ज्या वेळेस पती गेल्यानंतर सती जाण्याची पद्धत होती. काय जाण्याची? सती जाण्याची पद्धत होती. आणि सती जाण्यासाठी पत्नी ही पाठीमागे होती. जर आमच्यासारखा गेला तर सतीचा काही संबंध नाही, तुमच्यासारखा गेल्यावर सतीचा काही संबंध नाही. पण पद्धत होती. काय पद्धत होती? सती जाण्याची पद्धत होती. आणि ती तीर्थयात्रा निघाल्यानंतर त्या मातेला वाटलं आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी देवाचं नामचिंतन घेतलं नाही, कधी देवीच्या मंदिरात गेले नाही, कुठल्या महादेवाला गेले नाही, जीवनामध्ये आपण परमार्थ काहीच केला नाही. आता काय झाले? आतापर्यंत आपण संसारातलं लय बघितलं, लय संसारातलं केलं, आपल्याला देवदेव करण्यासाठी वेळच मिळाला नाही. आणि आता आपल्याला सती जायचंय. आणि त्यावेळेस दिंडी निघाली होती. ज्ञानोबा तुकाराम राहिले फक्त 30 मिनिटं राहिले. तिला वाटलं आता 30 मिनिटांमध्ये आपलं आता सगळं संपवायचंय. मग आता जाता जाता नाही घरी वेळ मिळत, पण आता आला योग, जाता जाता संतांचं दर्शन घेऊ. कोणाला वाटलं त्या माते फार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर तिला वाटलं. आणि अशा पद्धतीमध्ये ते गेले माऊलीच्या चरणावरती साष्टांग श्री संताची माझा चरणावर श्री संताची
त्यावेळेस माऊलीने आशीर्वाद दिला. आशीर्वाद देत असताना भाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावेळेस त्या मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते माऊलीच्या चरणावरती पडल्यानंतर माऊली म्हटले, अहो तुम्हाला मी आशीर्वाद दिलाय, भाग्यवती भव असा आशीर्वाद दिलाय आणि तुम्हाला असा आशीर्वाद दिल्यानंतर तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यावेळेस ती माता उठली आणि म्हणले, हे पहा, हे जे प्रेत यात्रा चाललेली आहे ती माझ्या पतिदेवाची आहे. आता थोड्या वेळामध्ये मला सती जायचंय. मला ह्याही गोष्टीचं दुःख नाही, मला दुःख फक्त एका गोष्टीचं आहे. एवढे तुम्ही साधू आहात आणि तुमच्या साधूच्या मुखातला एक शब्द खोटा ठरायला लागलाय. तुमच्या मुखामधला एक शब्द खोटा ठरायला लागलाय. मला ह्या गोष्टीचं दुःख होतंय. त्यावेळेस माऊली म्हणतात, माझ्या मुखातून तो शब्द निघलाय तो कदापि खोटा होऊ शकत नाही, असं होणं शक्य नाही. अहो महाराज, ही तीर्थयात्रा चाललेली आहे, प्रेत यात्रा, ती माझ्या पतिदेवाची आहे आणि तुम्ही म्हणतात खोटा होणार नाही. त्यावेळेस मग जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर एखाद्या गावामध्ये माणूस वारल्यानंतर त्याला काही ठराविक माणसं असतात. कशासाठी? बांधण्यासाठी. सगळ्याला काही ते बांधता येत नाही. ठराविक 4-2 असतात. असे जाम बांधते, ते उठूनही म्हणून बांधते, कशामुळे बांधते मला हे कळालं नाही. पण बरीचशी सुतळी असते, एवढी आणलेली असते, एवढी सुतळी त्याला कुठं होते. असं जाम बांधते, म्हणजे ते पडू नाही म्हणून बांधते का ते उठून पडू नाही म्हणून बांधते हे मला कळलं नाही. पण बांधताना जाम बांधते आणि अशा पद्धतीने बांधलं. आणि तिथं गेल्यानंतर माऊलीने पाणी घेतलं आणि त्यांचं नाव विचारलं. हातामध्ये पाणी घेतलं आणि त्यांचं नाव विचारलं. त्यावेळेस सांगितलं सच्चिदानंद. माऊली म्हणतात सत, चित आणि आनंद, त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही तो सच्चिदानंद, त्याला मृत्यू कसला. आणि असं म्हटल्यानंतर माऊलीने त्याच्या अंगावरती पाणी टाकलं. जसा एखादा माणूस झोपेतून उठतो त्या पद्धतीने सच्चिदानंद बाबा उठले. ते जे बांधलेलं होतं ते तटा तटा तुटती बंद आणि सच्चिदानंद बाबा उठले आणि उठल्यानंतर चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर सांगितलं, हे पहा महाराज, आजपर्यंत मी भरपूर संसार केला, भरपूर प्रपंचातलं बघितलं, पण आता इथून पुढे माझ्या जीवनात मला दुसरं काही करायचं नाही. मला फक्त जीवनामध्ये साधूची सेवा करायची आणि तुम्ही जे सांगताल ती मी सेवा करीन. इथून पुढचं माझं जे आयुष्य आहे आता तरी पुढे
इथून पुढं माझ्या आयुष्यात आता दुसरं मला काही करायचं नाही, तुम्ही सांगताल ती सेवा करी. मग तसं म्हटल्यानंतर शेवटी माऊली त्यांनी सांगितलं नाही माझ्याकडं 2-4 जरशा गाई तिचं दूध काढ, असं नाही सांगितलं. त्यांच्याकडूनही कार्य करून घेत असताना काय घेतलं, चांगलं घेतलं. आणि त्यावेळेस तो ग्रंथ लिहिण्यासाठी सुरुवात केली. आणि ग्रंथ लिहिण्यासाठी सुरुवात केली. लिहायला कोण बसलं होतं? सच्चिदानंद बाबा धुरी लेखक झाला. ते जे मेलेलं प्रेत आहे त्या प्रेताने ती ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलीने काय केलं, सांगितले. आणि सांगितलेली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. जो माणूस मेलेला आहे, मेलेला माणूस आहे, तो ज्ञानेश्वरी लिहितो. इतकी ताकद त्या संतांचा महिमा हे प्रभू दुर्गा. संतांचा महिमा हे प्रभू दुर्गा. संतांचा महिमा हे प्रभू दुर्गा. तरी होईल काय काम धरू. आणि अशा संतांनी सांगितलेली जी ज्ञानेश्वरी आहे ती सच्चिदानंद बाबांनी लिहिली. आणि ती लिहिल्यानंतर एकनाथ महाराज म्हणतात, जर भावयुक्त अंतःकरणाने तुम्ही वाचली तर निश्चित आपलं कल्याण होणार आहे. कारण ज्या वेळेस संतांच्या मुखातून जो निघालेला शब्द आहे, जे वाक्य आहे, ते कधीही खोटं होत नसतं. एका राजाला नुसत्या मुली व्हायच्या, मुली व्हायच्या. मग एक दिवस तो राजा म्हणला, एवढं मोठं माझं ऐश्वर आहे, एवढी माझ्याकडे संपत्ती आहे, आणि जर पाठीमाग वंशाला जर दिवा नसेल तर काय उपयोग. त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं, हे पहा, जर आता तुला परत मुलगी झाली तर त्या मुलीलाही ठेवणार नाही आणि तुलाही ठेवणार नाही. असं कुणी सांगितलं? राजाने सांगितलं. आणि राजाने सांगितल्यानंतर आता त्या राणीला भीती वाटू लागली. पण तिची जी दासी होती ती खूप हुशार होती. आणि हुशार असल्यामुळं तिने काय केलं, राणीला सांगितलं, तुम्ही याची चिंता करू नका, मी सगळ्या काही गोष्टी सांभाळीन. असं म्हटल्यानंतर परत त्या राणीला काय झालं, त्या राजाला परत मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतर काही माणसं सेवकरीच असतात. एखादा मंत्र्याचा पिये वगैरे असतो, त्या मंत्र्यालाही वेळ लागून नाही देत, कोण पिये. मग तसं त्या दासी होती, त्या दासीने सांगितले, हे पहा, तुम्ही त्याची काळजी करू नका, काही खूप चतुर असतात, खूप चतुर असतात. मग त्या दासीने सांगितले, हे पहा, राणीला काय झालंय, राजाला मुलगा झालाय, अशी वार्ता चौकड पसरवली. आणि राजाकडे गेल्यानंतर राजाला सांगितलं, हे पहा, मुलगा झालाय, पण देवबाप्पा आलते, पंचांग बघितलं, जर तुम्ही 18 वर्षाच्या आत त्या मुलाचं तोंड बघितलं, एकतर मुलगा जाईल नाहीतर तुम्ही जा. मग त्याला मुलगा गेला सहन व्हायना आणि स्वतः गेलं सहन व्हायना. स्वतः तरी कसं जाऊ वाटत. मग 18 वर्षे पूर्ण झाले. आणि पूर्ण झाल्यानंतर त्या राजाला आतुरतेने वाट बघायची. राजाला मुलगा झालाय. राजाने पूर्ण राज्यामध्ये हत्तीवर बसून पेढे पान वगैरे वाटण्यासाठी सुरुवात केली.
चौकड राजाला मुलगा झाला, जय जयकार चालू झाला. मग आता काय करायचं? ती मुलगी आहे, त्या मुलीला काय केलं? पूर्ण शिक्षण मुलाचं दिलं. कुणाचं? मुलाचं शिक्षण दिलं. आणि मुलाचं शिक्षण दिल्यानंतर ते दिसायला हे मुलासारखं दिसायचं. कोण? ती मुलगी. बऱ्याच दिवस झालं, मग आता राजाला वाटलं आता लवकर लग्न वगैरे करून टाकावं. अशा पद्धतीने मग राजा येतो. मग राजाने काय केलं? ते म्हणले का नाही, आपण आता जाऊ रौतवाडीला, तिथल्या एखादा मुलगा बघू किंवा तिथली एखादी मुलगी बघू आपल्या मुलाला. तो राजा आहे, तो राजाने काय केलं? तशाच ठिकाणी तशाच योग्यतेचं त्या राजाने मुलगी बघितली दुसऱ्या राजाची. आणि त्यावेळेस लग्नाची तारीख वगैरे सगळं ठरलं. आणि ठरल्यानंतर जी खरी मुलगी आहे ती राजाची. आणि त्या राजाच्या मुलीला वाटलं, हे पहा, आता आपण जर ही खरी गोष्ट कळाली तर आईला ठेवणार नाही, मलाही ठेवणार नाही. आणि हिकून तिकून सगळं लग्न होऊस तर जे समोरची मुलगी तिचं हे जीवन उद्ध्वस्त होईल. मग आता आपण काय करायचं? आपण स्वतःच इथून निघून जायचं. कुणी ठरवलं? त्या मुलीने ठरवलं. आणि ज्या वेळेस त्या मुलीने ठरवलं, मग तिने काय केलं? घोड्यावरती बसली. आणि घोड्यावरती बसल्यानंतर कुठे गेली? जंगलामध्ये. कशासाठी? प्राण देण्यासाठी जंगलामध्ये गेली. आणि त्या ठिकाणी माऊली, तिला वाटलं आता आपल्याला आपलं जीवन संपवायचंय. अशा परिस्थितीत तिला वाटलं आपण काय केलं पाहिजे? संतांचं दर्शन केलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण संतांचं दर्शन करायचं, माऊली पशी जवळ गेले, दर्शन केलं. आणि दर्शन केल्यानंतर माऊली सांगितलं, उठ बाळा, उठ बाळा म्हटल्यानंतर त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू माऊलीच्या पायावरती पडले. आणि ज्या वेळेस पायावरती पडले त्यावेळेस ती मुलगी म्हणते, हे पहा महाराज, तुम्ही मला फसले. काय म्हणले? तुम्ही मला फसले. अहो मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. पण त्यावेळेस माऊली म्हणतात, नाही, कदापि शक्य नाही. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, विठ्ठल मला खाल्ल्या आवाजात बोलणं जमत नाही, वरच्या आवाजात बोलत वकला यायला लागलो. आणि त्यावेळेस तिने सांगितलं, महाराज, मी एक राजाची मुलगी आहे. आणि राजाची मुलगी, ज्यावेळेस त्या राजाने सांगितलं होतं, बऱ्याच आम्ही मुली झालो. आणि मुली झाल्यानंतर आमच्या वडिलांनी म्हणजे त्या राजाने सांगितलं, हे पहा, आता जर मुलगी झाली तर आईलाही मारीन, मलाही मारीन. असं म्हटल्यानंतर जे आमचे सेवेकरी आहे त्या सेवेकरीने राजापर्यंत निरोप कळवला, मुलगा झालाय. मी आजपर्यंत लहानाची मोठी झाले, आजपर्यंत आम्ही आयुष्य कटवलं, आईनेही कटवलं, मीही कटवलं. पण उद्याच्याला आता माझं लग्न वगैरे ठरवलंय. आणि लग्न ठरवलंय, एक तर उद्याच्याला खरं खोटं होईल, त्यावेळेस आईलाही मारतील, मलाही मारतील. आणि त्या समोरची जी मुलगी आहे तिचंही जीवन उद्ध्वस्त होईल. मला हे काहीच घडून नव्हतं द्यायचं, त्याच्यामुळे मी एकटीच जंगलामध्ये आली. आणि असं म्हटल्यानंतर सांगितलं, हे पा, माझ्या मुखातून शब्द गेलाय आणि संताच्या मुखातला शब्द कधी खोटा ठरत नसतो. आणि त्यावेळेस माऊली म्हणतात, तू मुलगी नाही, तू मुलगाच आहे. असं म्हटल्यानंतर ज्या वेळेस त्या मुलीने स्वतःच्या शरीराकडे पाहण्यासाठी सुरुवात केली, स्त्रीचा तू केला पुरुष. Oh,
इतका मोठा हा महात्मा आहे. कृपाळूता कारण तो कृपाळू आहे, तो उदार आहे. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामुळं एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. कारण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला त्यावेळेस एकनाथ महाराजांनी त्याचा बारीक निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर पाहिल्यानंतर हे अभंग लिहिण्यासाठी सुरुवात केली. तुमचा उद्धार होणार आहे, तुमच्यावर कृपा करणारे भगवान परमात्मा. पण कधी भाव धरुनिया वाचे कृपा करी हरी दयावरी. कारण ती ज्ञानेश्वरी आहे. सोमुखे आपण श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी ती ज्ञानेश्वरी आहे. भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखाने सांगितलेली तीची ज्ञानेश्वरी वाचेवत दासाची भय हरी नाराचे. ती ज्ञानेश्वरी जर आपण स्वतःच्या मुखाने तिचं वाचन केलं, कानाने श्रवण केलं, तर जीवनामध्ये कुठलाही भय राहणार नाही. पण कुठलाही मनामध्ये विकल्प न धरता श्रद्धेने आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करा, नामचिंतन करा. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे एकनाथ महाराज म्हणतात, एका जनाधारी श्रीगीता हा प्रश्न अर्जुनाशी. कारण ते भगवान परमात्म्याने गीतेच्या माध्यमातून जे सांगितलेलं आहे तेच गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अशी ज्ञानेश्वरी आहे. भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेली ती ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथावरती आपण जर विश्वास ठेवला तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी कीर्तनाला बसल्यानंतर लय 12 वाजून देऊ नये. कीर्तन करा, तुम्ही नाही कीर्तन करा, लय 12 वाजून देऊ नये. आणि ज्या वेळेस कीर्तनाला बसल्यानंतर महाराजांनी टाळी वाजली पाहिजे आणि नामस्मरणही केलं पाहिजे. आणि बसणाऱ्याने कमीत कमी ते ऐकलं पाहिजे काय सांगितलं. विठोबार Oh,
जे त्याच्यावरती प्रेम आहे निश्चित यांची भगवान परमात्म्याने यांच्या इच्छा पूर्ण करावा हीच मी देवाकडे प्रार्थना करेन, आदिशक्ती मातेकडे प्रार्थना करेन. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा काही चुकीचा शब्द केला असेल ना तरी बालक गोडा बोले का बापडा ही चुका पावले ते चोच करून मावले रिजेजवे. आई वडिलांचं अंतकरण करून बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर माफ करा. आज बोलताना बराचसा विक्षेप झाला, तुम्हाला माझ्या त्रासामुळे झाला, पण विलाज नाही. तरी जाता जाता सर्वांना एकच विनंती करेन, बाबांनो आपल्याला कुठं बाहेर नाही जाता आलं नका जाऊ, पण आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा, आपलं ग्रामदैवत आहे त्याची सेवा करा आणि निस्वार्थपणाने देवाचं नामस्मरण करा. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सेवेला इथंच पूर्णविराम देऊ. म्हणे